गुड मॉर्निंग फ्रेंड. केमिकल थर्मोडायनेमिक या चॅप्टरच्या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपलं स्वागत. मागच्या लेक्चरला आपण प्रोसेसेस काय आहे त्या प्रोसेसेस समजून घेतल्या. त्याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण स्टेट फंक्शन काय, पहिल्या लेक्चरला आपण स्टेट फंक्शन काय आहे ते समजून घेतलं होतं आणि मागच्या लेक्चरला प्रोसेसेस काय आहे ते समजून घेतलं. प्रोसेसेसमध्ये आपण आयसोथर्मल प्रोसेस, इथं डेल्टा टी आणि डेल्टा यू हा कॉन्स्टंट आहे. आयसोबॅरिक प्रोसेस याच्यामध्ये डेल्टा पी हा तुमचा 0 आहे, कॉन्स्टंट आहे. आयसोकोरिक प्रोसेस त्याच्यामध्ये आपण जे काही समजून घेतलं त्याच्यामध्ये व्हॅल्यूम जे आहे ते व्हॅल्यूम तुमचं कॉन्स्टंट आहे, डेल्टा व्ही हा 0 आहे. ॲडबॅटिक प्रोसेस, ह्या ॲडबॅटिक प्रोसेसमध्ये क्यू हीट ही कॉन्स्टंट आहे. हीट ही तुमची ना एक्सचेंज होत नाही सराउंडिंगसोबत किंवा सिस्टीमसोबत, यांच्यामध्ये हीट एक्सचेंज होत नाही, म्हणजेच क्यू जो काय तो तुमचा 0 आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस, जिथं तुमचं ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स यांचा संबंध आहे. यांच्यामध्ये ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्समध्ये स्लाइटली डिफरन्स आहेत. जोपर्यंत ड्रायव्हिंग फोर्स हा स्लाइटली ग्रेटर आहे अपोजिंग फोर्सपेक्षा, तोपर्यंत प्रोसेस ही फॉरवर्ड डायरेक्शनला मूव्ह होते. ज्या स्टेजला तुमचा अपोजिंग फोर्स हा जास्त होते ड्रायव्हिंग फोर्सपेक्षा, त्यावेळेस प्रोसेस तुमची रिव्हर्स होते. त्यांचे डिफरन्सेस आपण बघितले. इरिव्हर्सिबल प्रोसेस जे आहे ते डिफरन्सेसमध्ये आपण तिथं बघितलं. आता पुढचा जो मुद्दा आहे आपल्याला तो पाथ फंक्शन बघायचा आहे. आता ॲक्च्युली स्टेट फंक्शन काय आहे की एखादी जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस कशी झाली, कशामुळे झाली, याच्याशी काही घेणं देणं नाहीत. जे आहे ते महत्त्वाचं आहे. आत्ता काय दिसतंय तुम्हाला, आत्ता या स्टेजला काय आहे, तुमचा अभ्यास झालेला आहे का, तुम्ही तो कसा केला, काय केला, याच्याशी त्याला मतलब नाही. तुम्ही सुरुवातीला तो चॅप्टर सुरू करायच्या अगोदर तुमचा अभ्यास होता नव्हता. आता ह्या स्टेजला तुमचं किती लेक्चर झालेले आहेत, तर तिसरं लेक्चर चालवलं आहे, म्हणजे स्टेज काय तुमची तिसऱ्या स्टेपवरती आपण आहोत. ओके. 3-4 दिवस अगोदर आपलं लेक्चर नव्हतं सुरू झालेलं, आज आपलं लेक्चर झालेलं, म्हणजे आत्ता ते कसं होतं आहे, ऑनलाईन होतं ऑफलाईन होतं याला महत्त्व नाही, पण होतं आहे ते महत्त्वाचं आहे. तुम्ही ते ऐकताय ते महत्त्वाचं आहे. तर त्याला आपण स्टेट फंक्शन म्हटलं. आणि पाथ फंक्शन म्हणजे काय की ते कशा पद्धतीने होते, जे काही कार्य होत आहेत किंवा जे काही झालेलं आहे ते कशा पद्धतीने होत आहेत. आता हे आपलं लेक्चर होत आहेत, हे लेक्चर आपलं ऑनलाईन झालं ऑफलाईन झालं. ऑनलाईनमध्ये कोणी घेतलं, राजपूत सरांनी घेतलं, खडके सरांनी घेतलं का अजून कोणी घेतलं, हे डिसाईड, हे महत्त्वाचं, हे फॅक्टर महत्त्वाचं आहे, त्याला आपण पाथ फंक्शन म्हणणार. मग वर्क आणि हीट ह्या दोन कन्सेप्ट आहेत ज्या पाथ फंक्शन आहेत. ओके. हीट आणि वर्क या काय तुमच्या इथं पाथ फंक्शन आहेत. ठीक आहे. तर डिपेंड करतात, पाथवरती डिपेंड करतात. वर्कसुद्धा ही तुमची पाथ फंक्शन आहेत. कशा पद्धतीने आहे या सगळ्या गोष्टी आपण ह्या डिस्कस करणार आहोत की हे पाथ फंक्शन कसं आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण डिस्कस करणार आहोत वर्कच्या संदर्भामध्ये. वर्क ॲक्च्युली काय आहे, तर कार्य. एक जे काही तुम्ही कोणतेही काम करतात ते काम करत असताना, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी वस्तू तुमची जी टेबलावरती आहे ते टेबलावरून तुम्ही दुसरीकडे तिला ठेवतायत, म्हणजेच तिथं तुम्ही फोर्स अप्लाय करतायत. त्याच वेळेस तिने डिस्टन्स काय केलेलं आहे, जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलेलं आहे. म्हणजे वर्क काय सांगते आपल्याला, W=F/d असं आपल्याला सांगता येईल. ठीक आहे. बघा आपण ह्या फिगर थ्रूही समजून घेऊ आणि काय डिस्क्रिप्शन आहे तेही समजून घेऊ. बघा काय सांगितलं त्यांनी, कन्सिडर अ अमाऊंट ऑफ गॅस ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर, व्हॅल्यूम V1 अँड टेम्परेचर T enclosed in a cylinder fitted with frictionless rigid movable piston of area A. काय सांगितलं त्यांनी की आपल्याला एक अमाऊंट ऑफ गॅस कन्सिडर करायची आहे ज्याचं प्रेशर तुमचं कॉन्स्टंट आहे, व्हॅल्यूम V1 आहे, टेम्परेचर T आहे. त्याला आपण एका क्लोज्ड
व्हेसलमध्ये घेतलेलं आहे, ज्याचं जो फिटेड आहेत कशाने, फ्रिक्शनलेस रिजिड अनरिमुवेबल पिस्टनने. ते तुम्हाला फिगरमध्ये दिसते ते कशा पद्धतीने ते आपण कन्सिडर केलेलं आहे. तर एन अमाऊंट ऑफ गॅस आपण त्याला घेतलेला आहे. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं व्हेरिएबल काय घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यूम घेतलेले आहेत. स्टेट काय घेतलेलं आहे याच्यामध्ये, स्टेट फंक्शन. व्हेरिएबल काय आहे, व्हॅल्यूम घेतलेलं आहे. आता बघा कशा पद्धतीने ह्या होतात. ज्यास हा गॅस एक्शन होईल, हा ज्यास तुमचा गॅस हा एक्सपान्शन होईल त्याचं एक्सपान्शन होणार आहे. तर एक्सपान्शन होताना जो काही पिस्टन आहे तो पिस्टन तुमचा वरच्या बाजूला मूव्ह होणार आहे. जर कॉम्प्रेस झाला असता तर खालच्या बाजूला सरकला असता. ठीक आहे. पण इथं एक्सपान्शन होते, गॅसचं काय होतं, इथं एक्सपान्शन होते. म्हणजे तो जो काही पिस्टन आहे त्या पिस्टनने काही डिस्टन्स जे आहेत ते काही डिस्टन्स काय केलेले आहे त्याने ट्रॅव्हल केलेलं आहे. ते इथं तुम्हाला दिसते. ते काय डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे ते तुम्हाला इथं क्लिअर होते की किती डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलेलं आहे ते. ठीक आहे. हे बघा हे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं त्यांनी डी इतकं डिस्टन्स त्यांनी ट्रॅव्हल केलेलं आहे वेन गॅस इज एक्सपान्शन. मग हे एक्सपान्शन होत असताना काय झालेलं आहे, त्याने अपोजिंग फोर्सच्या विरोधात जे काही तुमचं फोर्स तुम्ही अप्लाय केलेला आहे त्याच्या विरोधात ते एक्सपान्शन झालेलं आहे. बरोबर. तुम्ही जो फोर्स अप्लाय केलेला आहे त्या फोर्सच्या अपोजिट तुमचं ते काही ट्रॅव्हलिंग आहे, ते डिस्टन्स आहे, ते डिस्टन्स त्याने कवर केलेलं आहे बाय एक्सपांडिंग द गॅस. ते गॅसचं एक्सपान्शन होऊन. ओके. ठीक आहे. इन डिटेल आपण इथं थोडक्यात बघू, याचं अजून पुढे जाऊ, याच्यामध्ये डिटेलमध्ये बघू. फिगर तुमच्या समोर आहेच पुन्हा. आता बघा काय सांगितलं त्यांनी, वर्क डन बाय गॅस ड्युरिंग द प्रोसेस इज गिवन बाय डब्ल्यू. कशाने दिली ते तुम्हाला इथं डब्ल्यूने दिलेली आहे ती. वर्क डन बाय गॅस गिवन बाय डब्ल्यू. ओके. तर ॲक्च्युली हे खाली यायला पाहिजे तर असं डब्ल्यू. एक मिनटं मी कलर चेंज करतो. ओके. हां, हा जो काही डब्ल्यू आहे, हा डब्ल्यू काय आहे तुमचा, डब्ल्यू इज इक्वल टू अपोजिंग फोर्स, त्याला आपण एफ म्हणू, इंटू डी. आता याला मायनस साईन येईल कारण तर अपोजिंग फोर्स आहे म्हणून त्याला ते येणार आहेत. आपण बघू ते पुढच्या याच्यामध्ये येईलच तुम्हाला ते. बघा हां, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस एफ इंटू डी. एफ काय तुमचा तर अपोजिंग फोर्स आहे, अपोज करतोय म्हणून ती निगेटिव्ह साईन आलेली आहे. आणि डिस्टन्स आहे तुमचं त्यांनी ट्रॅव्हल केलेलं डी हे डिस्टन्स आहेत. डिस्टन्स कशाने दाखवलेलं आहे, डीने दाखवलेलं आहे. अपोजिंग फोर्स कशाने दाखवलेला आहे, फोर्ससाठी एफ, तो अपोज करतोय म्हणून त्याच्यासाठी निगेटिव्ह साईन आहेत. ठीक आहे. सांगतो तुम्हाला अजून काय ते पुढे क्लिअर झालेलं. बघा, द निगेटिव्ह साईन इंडिकेट दॅट द पिस्टन मूव्ह अगेन्स्ट द अपोजिंग फोर्स. त्या अपोजिंग फोर्सच्या विरोधात तो पिस्टन मूव्ह होतोय म्हणून ती मायनस साईन तुमची तिथं आलेली आहेत, असं तिथं म्हटलं आहे. बघा मग आपल्याला माहिती आहे एफ काय ॲक्च्युली, तर आपल्याला माहिती आहे एफ इज इक्वल टू प्रेशर, इट इज द प्रॉडक्ट ऑफ प्रेशर अँड एरिया. काय तुमचं इथं प्रेशर आणि एरिया. आता ॲक्च्युली प्रेशर तुमचा ही जी काही आहे डिराइड क्वांटिटी आहे, प्रेशर ही डिराइड क्वांटिटी आहे. काय तुमचे प्रेशर ही डिराइड क्वांटिटी एफ इंटू ए अशी ते तुमचं ॲक्च्युली प्रेशर हा आहे. प्रेशर म्हणजे काय तुमचं फोर्स पर एरिया असा आहे. पण आपल्याला इथं काय पाहिजे, फोर्स पाहिजे. म्हणजे फोर्स इज इक्वल टू इट इज द प्रॉडक्ट ऑफ प्रेशर मल्टिप्लाय बाय एरिया. जो की तुमचा एरिया असणार त्याच्या तो मल्टिप्लाय असणार आहे. ठीक आहे. म्हणजे इथं प्रेशर हा काय आहे तुमचा तर एक्सटर्नल प्रेशर आहे. त्या पिस्टनच्या आउटसाईडचा जो काही प्रेशर आहे तो आपल्याला इथं सांगता येईल त्याच्या संदर्भामध्ये. अपोजिंग फोर्स म्हटलेलं त्याने, म्हणजे अपोजिंग फोर्स म्हटल्यानंतर तो जो काही प्रेशर असणार आहे ते प्रेशर तुमचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर जे असणार आहे तो त्याचा इथं उल्लेख केलेला आहे. त्याला आपण एक्सटर्नल प्रेशर म्हटलेलं आहे. गॅसचा प्रेशर तुमचा पी आहे, प्रेशर ऑफ गॅस इज पी. आणि एक्सटर्नल प्रेशर तुमचा जो काही आहे, जो अपोजिंग फोर्स कशामुळे आहे तो एक्सटर्नल प्रेशरमुळे आहेत म्हणून त्याला आपण इथं एक्सटर्नल प्रेशर म्हणतो, किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणू शकतो. ओके. ठीक आहे. पुढे काय सांगितलं त्यांनी बघा, फ्रॉम इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 and 2 वी कॅन से डब्ल्यू इज इक्वल टू. बघा हे इक्वेशन 1 आणि 2 यांना आपण जर कंबाईन केलं
तर आपल्याला काय भेटते बघा, काय भेटते इथं की हा जो काही डब्ल्यू आहे, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस एफ इंटू डी, तर आपण इथं ही एफची व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुटअप करणार. मग हा डब्ल्यू इज इक्वल टू काय तुमचा, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी ई एक्स इंटू एरिया मल्टिप्लाय बाय डी, ए डी. आता हा ए डी काय आहे ते यायचं बघा आपण. ए डी काय आहे, ॲक्च्युली एरिया आणि डिस्टन्स, एरिया त्या पिस्टनचा एरिया आणि डी त्याने ट्रॅव्हल केलेला डिस्टन्स जे आहेत ते. ठीक आहे, इथं बघा ते दिसते आपल्याला इथं, याच्यामध्ये ते क्लिअर होते. ओके, म्हणजे ॲक्च्युअली जे व्हॅल्यूम वाढलेलं इन्क्रीज झालेलं आहे ते इन्क्रीज झालेलं, म्हणजे आपल्याला असं सांगता येईल इथं चेंज इन व्हॅल्यूम, चेंज इन व्हॅल्यूम. ओके, तो काय तुमचं इथं ए मल्टिप्लाय बाय डी, जो काही तुमचा डेल्टा व्ही असणार आहे तो आपल्याला सांगता येईल इथं, जो व्ही टू मायनस व्ही वन असं असणार आहे. व्ही टू मायनस व्ही वन, व्ही टू जास्त आहे, व्ही वन कमी आहेत. ठीक आहे, तर हे डिस्टन्स आपल्याला सांगता येणार आहे. हे सुरुवातीला सांगितलं होतं आपण की हे व्ही वन आहे आणि याने एक्सपान्शन झालं, एक्सपान्शन झाल्यानंतर हे जे काही व्हॅल्यूम आलं ते तुमचं व्ही टू आहे. ओके, ठीक आहे, तर इथं आपल्याला असं सांगता येईल ते चेंज इन व्हॅल्यूम इज इक्वल टू ए मल्टिप्लाय बाय डी असं. ठीक आहे, बघू आपण ते काय आहे ते बघा. ए डी इज इक्वल टू चेंज इन व्हॅल्यूम डेल्टा व्ही विच इज इक्वल टू, बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं काय ते ए डी विच इज इक्वल टू डेल्टा व्ही विच इज इक्वल टू व्ही टू मायनस व्ही वन. हे इथं मी तुम्हाला दाखवलं ते, एक मिनिट थांबा, जस्ट 1 मिनिट. बघा हे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे, एरिया ऑफ या पिस्टनचं एरिया आहे. ठीक आहे, आणि हे याने डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे म्हणजे ए इंटू डी. आणि काय झालं तुमचं व्हॅल्यूम इन्क्रीज झालेलं आहे म्हणजे चेंज झालेला व्हॅल्यूम, ते डेल्टा व्ही, तो काय आहे डेल्टा व्ही व्ही टू मायनस व्ही वन आहे. या आपलं तुमचं काय इथं इक्वेशन 4 आहे. आता इथं बघा व्ही वन इनिशियल व्हॅल्यूम आणि व्ही टू फायनल व्हॅल्यूम ऑफ द गॅस असं आपल्याला सांगता येईल. ओके, डेल्टा व्ही व्हॅल्यूम ऑफ सिलेंडर कवर्ड बाय पिस्टन ड्युरिंग द एक्सपान्शन ऑफ द गॅस ऑर ड्युरिंग इट्स मोशन, हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं. व्ही वन इनिशियल व्हॅल्यूम ऑफ द गॅस, व्ही टू इज द फायनल व्हॅल्यूम ऑफ द गॅस. मग आता ही जी काही ए डी ए मल्टिप्लाय बाय डी याची जी काही व्हॅल्यू आहे डेल्टा व्ही, ती आपण इक्वेशन नंबर 3मध्ये पुटअप करू. इक्वेशन नंबर 3मध्ये पुटअप केले तुमचं इक्वेशन नंबर 5 येईल. ते काय येईल तुमचं डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्स इंटू डेल्टा व्ही. हा फॉर्म्युला लक्षात घ्या, न्यूमेरिकल प्रॉब्लेमसाठी अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. वर्क डन ड्युरिंग द कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू पी ई एक्स इंटू डेल्टा व्ही. याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात परीक्षेमध्ये, खूप सारे क्वेश्चन्स विचारले जातात याच्यावरती. सो बी केअरफुल, न्यूमेरिकल विचारले जातं याच्यावरती, तर हे लक्षात घ्या. हे कशावरनं आलेलं आहे आपल्याला, हे कुठून लिहिलं आपण, तर फ्रॉम इक्वेशन नंबर 3 and 4 वरनं लिहिलं. हे सगळं कुठनं लिहिलं आपण, इक्वेशन नंबर 3 and 4 वरनं लिहिलं. ओके, ठीक आहे. मग आता इथं बघा ॲक्च्युली काय झालं, आता ॲक्च्युली इथं का हे पी एक्स आलं नाही काय माहिती, लॅपटॉपमध्ये बघितलं त्यावेळेस होतं, आता इथं दिसत नाही, मोबाईलवरती सपोर्ट करत नाही बहुतेक. डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी ई एक्स इंटू व्ही टू मायनस व्ही वन असं ते येते इक्वेशन. हे इक्वेशन असं यायला पाहिजे. ठीक आहे, जर तुमच्या पी डी एफमध्ये जर क्वेश्चन मार्क्स असतील तर तिथं पी ई एक्स लिहा, एक्सटर्नल प्रेशर लिहा. ओके, ठीक आहे. मग आता काय झालं याच्यामध्ये तुमच्या 2 प्रोबॅबिलिटी येतात तिथं, व्ही वन आणि व्ही टू याच्या संदर्भामध्ये. जर एक्सपान्शन होत असेल, जर गॅसचं एक्सपान्शन होत असेल तर व्ही टू हा ग्रेटर असणार आहे व्ही वनपेक्षा. आणि कॉम्प्रेशन होत असेल, जर कॉम्प्रेस होत असेल
तो गॅस कॉम्प्रेस होत असेल म्हणजे व्हॅल्यूम तिथं कमी होईल, म्हणजे V2 इज लेस दॅन द V1 असं आपण सांगू शकतो ड्युरिंग द कॉम्प्रेशन. दोन गोष्टी लक्षात घ्या याच्यामध्ये, ड्युरिंग एक्सपान्शन आणि ड्युरिंग कॉम्प्रेशन. बघा काय सांगितलं त्यांना, V2 इज ग्रेटर दॅन V1 इज ग्रेटर दॅन V1, वर्क इज डन बाय द सिस्टम ऑन द सराउंडिंग, ऑन इट्स सराउंडिंग असं म्हणू शकतो आपण इथं. ठीक आहे, वर्क इज डन बाय सराउंडिंग, वर्क इज डन बाय सिस्टम ऑन सराउंडिंग. जे काही वर्क झालेलं आहे ते वर्क सिस्टमकडनं सराउंडिंगवरती झालेलं आहे. त्यावेळेस तुमचा जो काही W आहे तो W निगेटिव्ह असणार आहे, वर्क तुमचं हे निगेटिव्ह असणार आहे. ओके, ज्यावेळेस V2 इज लेस दॅन V1 ड्युरिंग द कॉम्प्रेशन, V2 इज लेस दॅन V1, देन वर्क डन ऑन सिस्टम बाय द सराउंडिंग, that time W is पॉझिटिव्ह. ओके, दोन कन्क्ल्युजन काय सांगतो ते लक्षात घ्या. W तुमचा हा एक पॉझिटिव्ह येतो आहे, W हा तुमचा निगेटिव्ह येतो आहे. पॉझिटिव्ह केव्हा येतो आहे तुमचा, ज्यावेळेस V2 हा V1पेक्षा लेस दॅन असेल म्हणजे ड्युरिंग द कॉम्प्रेशन. निगेटिव्ह केव्हा येतो आहे तुमचा, ज्यावेळेस तुमचा V2 इज ग्रेटर दॅन V1 असं असेल त्यास तुमचं निगेटिव्ह, आणि पॉझिटिव्ह केव्हा येणार, V2 लेस दॅन V1 असं असेल त्यास पॉझिटिव्ह येणार. ही जी काही कंडिशन आहे ही कंडिशन तुमचं कॉम्प्रेशन आहे, ओके. आणि ही जी काही कंडिशन असणार आहे निगेटिव्ह, ही एक्सपान्शनच्या दरम्यान असणार आहे. तर हे लक्षात घ्या याच्यामध्ये, ड्युरिंग एक्सपान्शन आणि ड्युरिंग कॉम्प्रेशन काय आहेत, डब्ल्यूची व्हॅल्यू काय आहेत त्याच्यावरती. तर न्यूमेरिकल प्रॉब्लेम म्हणा किंवा मग MCQ म्हणा याच्यावरती विचारले जातात, नीटमध्ये विचारले जातील, CETमध्ये विचारले जातील किंवा JEE मेन्सवरती विचारले जातील. तर केअरफुली हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या तुम्ही तर. मग आता वर्क डन ॲट फ्री एक्सपान्शन. आता वर्क डन फ्री एक्सपान्शन जोपर्यंत तुमचं अपोजिंग फोर्स नाही आहे, बघा लक्षात घ्या, जोपर्यंत तुमचं अपोजिंग फोर्स आहे तोपर्यंत वर्क होतं आहे. ज्यास तुमचं अपोजिंग फोर्स नसणार आहे, समजा तुमचं एखादा समजा आपण समजू की तुमचं बॅग आहे, ती तुमची बॅग टेबलवरती पडलेली आहे, तुम्ही त्याच्यावरती कोणताही फोर्स लावला नाही, तुम्ही तिला उचलण्याचा प्रयत्न केला नाही आहे किंवा काहीच झालेला नाही आहे, तर ती बॅग तिथून तिचं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे का, तर नाही. म्हणजे तिथं अपोजिंग फोर्स हा अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही तिथं जो अपोजिंग फोर्स असेल तरच ती तुमचं जे काही वर्क आहे तो वर्क होणार आहे. तसं आता हे फ्री एक्सपान्शन आहे. फ्री एक्सपान्शन म्हणजे तिथं कोणत्याही प्रकारचं अपोजिंग फोर्स नाही आहे. अपोजिंग फोर्स नाही आहे म्हणजे तिथं वर्क डन होणार नाही. ते लक्षात घेऊ आपण इथं कसं आहे ते. द एक्सपान्शन ऑकर्स इन टू व्हॅक्यूम वेअर एक्सटर्नल प्रेशर इज 0. तिथं तुमचं एक्सटर्नल प्रेशर काय असणार, इथं 0 असणार आहे. जर एक्सटर्नल प्रेशर तुमचं 0 असेल तर W इज इक्वल टू -PX इंटू डेल्टा V हा तुमचा 0 येणार आहे. W इज इक्वल टू -PX इंटू डेल्टा V. जर हा 0 आहे तुमचा, W इज इक्वल टू 0 मल्टिप्लाय बाय डेल्टा V विच इज इक्वल टू 0. तो 0 देणार आहे. ऑब्वियसली तुम्ही कोणत्याही नंबरला, तुम्ही करोडाला, अब्जावधीला जरी 0ने जर मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू काय ना तुमची तर 0च येणार आहेत. म्हणजे वर्क डन ॲट फ्री एक्सपान्शन इज 0. कोणत्याही प्रकारचं तुमचं तिथं वर्क होणार नाही. ज्यास तुमचं फ्री एक्सपान्शनमध्ये व्हॅक्यूममध्ये तुम्ही कितीही फोर्स अप्लाय करा तिथं कोणत्याही प्रकारचं तुमचा वर्क होणार नाही. W इज इक्वल टू 0. ओके. नो वर्क इज डन व्हेन गॅस इज फ्रीली एक्सपांडेड इन व्हॅक्यूम. कोणत्याही प्रकारचं तिथं व्हॅक्यूममध्ये वर्क होणार नाही. का, तिथं अपोजिंग फोर्सच नाही ना, अपोजिंग प्रेशरच नाही आहे, एक्सटर्नल प्रेशरच नाही आहे. तो एक्सटर्नल प्रेशर नाही आहे म्हणजे तो 0 आहे. तो 0 आहे म्हणजे ते व्हॅल्यूम तुमचं कितीही वाढू कितीही कमी होऊ द्या त्याला काही फरक पडत नाही. हे आपल्याला इथं सांगता येणार आहेत. ओके. मग मॅक्झिमम वर्क काय तुमचं, मॅक्झिमम वर्कची कन्सेप्ट काय, तर बघा अपोजिंग फोर्स आणि ड्रायव्हिंग फोर्स सांगितलं. ज्यास हा अपोजिंग फोर्स त्याच्या मॅक्झिमम लेवलला असतो त्यास तुमचं जे काही वर्क आहे ते वर्कसुद्धा तुमचं मॅक्झिमम झालेलं असतं. कारण तिथून जर मॅक्झिमम आपलं जे काही अपोजिंग फोर्स आहे ते अपोजिंग फोर्स ड्रायव्हिंग फोर्सपेक्षा स्लाइटलीही जास्त झालं तरी तुमची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस रिव्हर्स होणार आहे.
म्हणजे इन्फायनेटली स्मॉल डिफरन्स असला पाहिजे त्या दोघांमध्ये, इन्फायनेटली स्मॉल डिफरन्स त्या दोघांमध्ये असला पाहिजे. दोघांमध्ये कोणत्या? ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स यांच्यामध्ये जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्स अतिशय कमी असणार आहे. ज्यास तुमचा अपोजिंग फोर्स हा मॅक्झिमम असणार आहे, अपोजिंग फोर्स तुमचा मॅक्झिमम असणार आहे. आता फॉर एक्झाम्पल तुमची एक्झाम आहे, जसं एक्झाम येतं तसं तुमच्यावरचं प्रेशर वाढत जातं, तसं तुम्ही अभ्यास करायला लागतात. अभ्यास करतायत याचा अर्थ तुमचा अभ्यास होतोय. का होतोय? तर परीक्षा जवळ आलेली आहे म्हणून. म्हणजे तिथं जसं प्रेशर वाढतं तसं तुमचा अभ्यासही वाढतोय, वर्कही वाढतंय. पण पण जर परीक्षा नसेल, म्हणजे तुमचं जे काही अपोजिंग फोर्स आहे, ते अपोजिंग फोर्स ड्रायव्हिंग फोर्स आहे, ते ड्रायव्हिंग फोर्स कमी झालं, तुमचं अपोजिंग फोर्स वाढलं, तुम्ही रिलॅक्स होऊन जाणार. जाऊ द्या, आता मागच्या वर्षी जे मुलं आहेत 12वीचे, त्यांना असं सांगितलं गेलं की त्यांची एप्रिलमध्ये एक्झाम होईल. त्यांनी एक्झाम होईल म्हणून अभ्यास केला, मस्त अभ्यासाला लागून गेले, तर त्यांची रुटीन लागून गेली. पण डिक्लेअर झालं की परीक्षा कॅन्सल झालं, त्यांचा जो काही अभ्यासाचा फ्लो आहे तो फ्लो कमी झाला. म्हणजे इथं जो काही प्रेशर आहे, अपोजिंग फोर्स हा अतिशय महत्त्वाचा आहे वर्क होण्यासाठी. म्हणजे जर थोडंसंही तुमचं अपोजिंग फोर्स हा ड्रायव्हिंग फोर्सपेक्षा जास्त झालं तर तुमची प्रोसेस रिव्हर्स होऊन जाईल. म्हणून ह्या अपोजिंग फोर्स हा तुमचा मॅक्झिमम असला पाहिजे मॅक्झिमम वर्कसाठी. बघा काय सांगितलं त्यांनी, देर इज नो वर्क वेन अपोजिंग फोर्स इज झिरो. आपण बघितलं कोणत्याही प्रकारचा अपोजिंग फोर्स नसेल तर वर्क आहे ते वर्क काय होईल तुमचं झिरो होणार आहे. दॅट इज देअर शुड बी नीड ऑफ अपोजिंग फोर्स. याचा अर्थ काय? तुमचं कोणतंही वर्क होण्यासाठी अपोजिंग फोर्स हा गरजेचा आहे. ॲज द अपोजिंग फोर्स इन्क्रीजेस वर्क विल बी नीडेड बाय सिस्टम. ओके, वर्क जास्तीत जास्त होणार आहे तुमचं. अपोजिंग फोर्स जसं जसं वाढत जाणार आहे तसं तुमचं अपोजिंग फोर्स अपोजिंग फोर्स जसं इन्क्रीज होणार आहे, वर्क डन बाय द सिस्टम ऑल्सो इन्क्रीज्ड. तुमचा इन्क्रीज झालेला आपल्याला इथं पाहायला मिळणार आहेत. ओके, म्हणजे व्हेन अपोजिंग फोर्स रिचेस इट्स मॅक्झिमम, वर्क ऑल्सो बी मॅक्झिमम. जो अपोजिंग फोर्स आहे तो वाढत जातो आहे आणि तो मॅक्झिमम झाला. ज्या स्टेजला तो मॅक्झिमम होईल त्या स्टेजला तुमचं वर्कसुद्धा काय झालेलं असणार आहे? मॅक्झिमम झालेलं असणार आहे. दॅट इज डिफरन्स बिटवीन द ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स इन्फायनिटली स्मॉल. तो काय तुमचं इथं एकदम कमी असला पाहिजे, एकदम निग्लिजिबल, इनकन्सिडरेबल डिफरन्स त्यांच्यामध्ये असला पाहिजे. इनकन्सिडरेबल डिफरन्स त्यांच्यामध्ये असला पाहिजे. कशामध्ये? ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्समध्ये. ॲज द अपोजिंग फोर्स बिकम ग्रेटर दॅन द ड्रायव्हिंग फोर्स द प्रोसेस गेट रिव्हर्स. ह्या मुद्दे मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन करून सांगितलेले आहेत. जसं तुमचं मॅक्झिमम फोर्स अपोजिंग फोर्स वाढत जातो आहे, वर्क वाढत जातो आहे, पण ड्रायव्हिंग फोर्सपेक्षा जिथं जास्त झाला तिथं तुमची प्रोसेस काय होते? तर रिव्हर्स होते. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दॅट इज फॉर मॅक्झिमम वर्क ड्रायव्हिंग फोर्स शुड बी ग्रेटर दॅन द इथं प्रिंट मिस्टेक झाली माझ्याकडनं. 1 मिनिट. इथं काय आहे? फॉर मॅक्झिमम वर्क ड्रायव्हिंग फोर्स शुड बी ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स. इथं अपोजिंग फोर्स पाहिजे. काय पाहिजे? इथं अपोजिंग फोर्स पाहिजे. ठीक आहे, ड्रायव्हिंगच्या ऐवजी काय पाहिजे? अपोजिंग फोर्स पाहिजे. द प्रोसेस शुड बी कॅरीड आउट ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. तुमची प्रोसेस कशी आहे? कॉन्स्टंट टेम्परेचर राहायला पाहिजे आणि ती रिव्हर्सिबल असली पाहिजे. ही मॅक्झिमम वर्कसाठीचे काय ह्या कन्सेप्ट आहेत की काय केव्हा मॅक्झिमम वर्क होईल त्याच्यासाठीच्या ह्या कन्सेप्ट दिल्या आहेत. जर तुमचा अपोजिंग फोर्स 0 असेल तर होणार नाही, म्हणजे अपोजिंग फोर्स गरजेचा आहे. अपोजिंग फोर्स तुमचा वाढत जाणार, मॅक्झिमम वर्क जे आहे ते वर्कसुद्धा तुमचं वाढत जाणार आहे. जेव्हा अपोजिंग फोर्स तुमचा मॅक्झिमम होईल त्यास तुमचं मॅक्झिमम वर्क असणार आहे. जर ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्समध्ये एकदम कमी डिफरन्स असला पाहिजे. जोपर्यंत ड्रायव्हिंग फोर्स हा तुमचा जास्त आहे अपोजिंग फोर्सपेक्षा तोपर्यंत तुमचं वर्क होईल. ज्यावेळेस तुमचा अपोजिंग फोर्स हा ड्रायव्हिंग फोर्सपेक्षा वाढला की त्यावेळेस तुमचं प्रोसेस रेट होणार आहे. म्हणजे काय? तुम्हाला मॅक्झिमम वर्कसाठी ड्रायव्हिंग फोर्स शुड बी ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स. ओके, आणि ही जी काही प्रोसेस आहे ही प्रोसेस तुमची कॉन्स्टंट टेम्परेचर आणि रिव्हर्सिबल असली पाहिजे. ओके, आयसोथर्मली रिव्हर्सिबल अशी ती प्रोसेस तुमची असली पाहिजे. ठीक आहे, बघा पुढे कंडिशन फॉर मॅक्झिमम वर्क. आता त्याच्यासाठी कंडिशन काय? त्या कन्सेप्ट आपण बघितल्या. आता कंडिशन काय आहे?
त्या कंडिशनचा आपण इथं विचार करू. एक एक कंडिशन जे आहे ते 1 बाय 1 कंडिशन आपण इथं डिस्कस करू. बघा, मॅक्झिमम वर्क ऑप्टेन फ्रॉम सिस्टम व्हेन केव्हा होणार आहे. ठीक आहे. फर्स्ट, ऑल चेंजेस टेक्स प्लेस व्हेन प्रोसेस रिव्हर्सिबल. हे प्रोसेस तुमची रिव्हर्सिबल असेल तरच ते होणार आहे. हे सगळे चेंजेस रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये होत असतील तरच. कोणते? तर हे ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्सच्या संदर्भामध्ये तुमचा अपोजिंग फोर्स हा वाढत जातो आहे, पण तो त्याच्या मॅक्झिममला गेला तर तुमचं मॅक्झिमम वर्क होणार आहे. ऑल चेंजेस इन सिस्टम टेक्स प्लेस इन नंबर ऑफ स्टेप. हे जे काही तुमचं नंबर ऑफ स्टेपमध्ये ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. जसं आता आपलं लेक्चर आहे, लेक्चर सुरू आहेत, तर एकाच लेक्चरमध्ये आपण चॅप्टर आपण सुरू केल्यानंतर एकाच लेक्चरमध्ये हे संपवलेलं नाहीत. स्टेप बाय स्टेप जातो आहे आपण इथं. कसं जातो इथं? स्टेप बाय स्टेप जातो आहे. फॉर द बेटर अंडरस्टँडिंग, फॉर बेटर अंडरस्टँडिंग दॅट मीन्स फॉर मॅक्झिमम वर्क. त्याच्यासाठी आपण काय कसं जातो इथं? स्टेप बाय स्टेप, लेक्चर बाय लेक्चर जातो इथं. ठीक आहे. हे आपल्याला सांगता येईल त्याच्यामध्ये. ड्युरिंग ड्रायव्हिंग फोर्स इज इनकन्सिडरेबली ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स. तो तुमचं ड्रायव्हिंग फोर्स हा जास्त असला पाहिजे. कशापेक्षा? ह्या अपोजिंग फोर्सपेक्षा जास्त असला पाहिजे. हा मुद्दा वारंवार रिपीट होतो आहे. ड्रायव्हिंग फोर्स, अपोजिंग फोर्स, ड्रायव्हिंग फोर्स, अपोजिंग फोर्स. तर हे लक्षात घ्या तुमचं. ड्रायव्हिंग फोर्स हा तुमचा स्लाइटली ग्रेटर असला पाहिजे. कशापेक्षा? अपोजिंग फोर्सपेक्षा, फॉर द मॅक्झिमम वर्क. ओके. ठीक आहे. सिस्टम शुड बी एक्झिट इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम. ती तुमची कशी असली पाहिजे सिस्टम? ही मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये तुमची ही सिस्टम असली पाहिजे. असं जर असेल, अशा जर कंडिशन असेल तरच तुमचं जे काही वर्क आहे ते मॅक्झिमम वर्क होणार आहे. आपण 3 कन्सेप्ट आज डिस्कस, ॲक्च्युली 4 कन्सेप्ट आपण डिस्कस केल्या. पाथ फंक्शन काय आहे ते, वर्क आणि हीट, त्याच्या संदर्भातलं आपण वर्कवरती डिस्कशन केलं. वर्क काय आहे त्या संदर्भात डिस्कशन केलं. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर वर्क W इज इक्वल टू मायनस एक्सटर्नल प्रेशर इंटू चेंज इन व्हॅल्यूम. हे तुमचं वर्क आहे ॲट कॉन्स्टंट प्रेशर. त्याच्यानंतर आपण वर्क डन ॲट फ्री एक्सपान्शन दॅट इज इन व्हॅक्यूम इट इज बिकम 0. आणि मॅक्झिमम वर्क काय आहे, केव्हा मॅक्झिमम वर्क होऊ शकतं तुमचं, त्याच्या संदर्भामध्ये त्याच्यासाठी कंडिशन काय आहे, त्याच्या कन्सेप्ट काय आहेत त्या आपण समजून घेतलेल्या आहेत. ठीक आहे. पुढचे आपण इथं वर्क डन इन ॲट व्हेरिएबल प्रेशर काय आहे ते पुढच्या लेक्चरला आपण इथं डिस्कस करू. आता आपण इथं थांबू. थँक्यू.